समाधानी. अरे वा 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 वा. आपल्या कंपनीचं नाव आहे 3 in 1. 3 in 1. बाटली वेगळ्या कंपनीची, वेगळ्या कंपनी उचल वेगळ्या कंपनीची, वेगळ्या. पॅकिंग तिसऱ्याच कंपनीचं आणि पाणी भलत्याच ठिकाणचं. म्हणजे कुडालचं जिथं संपलं तिथं भरायचं. आपलं शुद्ध घाण पाणी. आपल्या बाटलीवर लेबल लावताना शुद्ध शब्द मोठा, मोठा पाणी शब्द मोठा, मोठा घाण शब्द घाण. किती घाण. इतका घाण का वाचणाऱ्याच्या डोळ्याला झाला पाहिजे ताप. आणि पाणी पिणाऱ्याला लागली पाहिजे ताप. हा. आपल्या पाण्याचा सेल एकाच ठिकाणी होणार. कुठं? जे रेल्वे स्टेशन जंक्शन असेल, जंक्शन दौंड, दौंड मनमाड, मुंबई, पुणे अशा ठिकाणी बाटली ऐकायची. बर. जी गाडी अर्जंट जात असेल अर्जंट त्या गाडीला बाटली ऐकायची. एक्सप्रेस मेल गाडी आली, बाटली इकली, बाटली इकली, गाडी सुटली, गाडी सुटली, बाटली फुटली, बाटली बोगस, बाटली फेकली, गाडी गेली, बाटली उचलली, परत भरली, पॅकिंग मारली, सेल चालू. तुला सेंट्रल जेल माहिती आहे? सेंट्रल जेल मला काहीच करणार नाही. का बरं? कारण हे प्रोडक्शन मी तुमच्या नावाने काढणार. हरी मी येणार आहे का चांगले प्रोडक्शन माझ्या नावावर घ्यायला? मग तर इड राहिलं काय तिकडे खपलं काय फरक पडतो? ते एक बावळट कुठं गेलं आपलं वालं? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा माऊली, निवृत्ती ज्ञानदेव गोपाळ मुक्ताबाई यांचे आपले नामदेव तुकाराम, निवृत्ती ज्ञानदेव गोपाळ मुक्ताबाई यांचे ज्ञानोबा तुकाराम म्हणलं याचा दम उचमळतो. याच्या ज्ञानोबा तुकारामच्या नाही लागायची नाही. अजिबात नाही. आपण दोघं पिक्चरला जाऊ. अरे वा 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 वा. वा वा. हरी वा. तुला माहिती आहे ना मला कोणाचे पिक्चर आवडत आहे? कोणाची? मला फक्त रवीना टंडनचे पिक्चर आवडत रवीना टंडन त्यांचे तिकडं भांडणं चालले. तू जर सापाडा ना तुला असा निबार पडवतील. हा आता का पिक्चरला कीर्तन म्हातारा उचकन कीर्तनानं याचा जीवाचा उद्धार करतो. तिकडं कीर्तनाला जायचं नाही. आपण तमाशाला जाऊ. अरे वा वा वा. तमाशा तमाशा. हरी हा तुला माहिती आहे ना मला कोणाची गंमत आवडती? ती कोणाची गंमत आवडत? ती नारायणगावची ठबाई आहे ना, हा तिची पोरगी ना हा मंगला बनसोडे, बर. तिचीच गंमत आवडती. वाव. तिकडे गेलते नारायणगावून आलेत का? जाता का तमाशाला? मठ जाय तिकडा का शेतावर मठ बांध, मुग बांध, कुळीत बांध, इरुड बांध, मठ बांध. तो हा डुप्लिकेट वारकरी. डुप्लिकेट. हा हे असे डुप्लिकेट वारकरी हिंडत्या रस्त्यानी. त्याच्यामुळे चांगल्या वारकऱ्याला लोक नाव ठेवत्या. रस्त्याने चालला भजन म्हणतो कसा? कस? हा पंढरीचा वारकरी विठू विठू बोलतो, पंढरीचा वारकरी विठू विठू बोलतो. मृदुंगाच्या तालावरी दिंडी संग चालतो, दिंडी संग चालतो. विठ्ठल जय जय हरी, हा पंढरीचा वारकरी विठू विठू बोलतो, पंढरीचा वारकरी विठू विठू बोलतो. हॅलो हॅलो यांचा हे माईक यांचा आवाज द्या ना माऊली. कोरतचा वारकरी ते कुठं गेले? पहिले होते ते गायब झाले का? ते गेल्या भाऊ गडबडच झाली. मला काही समजा नाही. 3 नंबरचा माईक आहे ना, 3 नंबरचा
हॅलो हॅलो चेक काळी वायर लावेल पा 3 नंबरचा आवाज द्या. हॅलो चेक हॅलो आलं ना? आणि जर याला एका आता आपल्या इकडे औरंगपूरला आला, असं या ठिकाणी आपली यात्रा होती ओंकारेश्वराची, बर आणि यात्रेमध्ये याला इथं सगळ्यांना महाप्रसाद होता, महाप्रसाद खायला मिळाला. असं इथं गावच्या लोकांना काय म्हणतो, काय म्हणतो? पंढरीला जाऊया रे पंढरीला जाऊया, विठू आणि रखुमाईचं दर्शन घेऊया, विठू आणि रखुमाईचं दर्शन घेऊया. पंढरीला जाऊया रे पंढरीला जाऊया, पंढरीला जाऊया रे पंढरीला जाऊया. याला जर खरे वारकरी भेटले बर आणि दिंडीत घुसायची वेळ आली, असं दिंडी जवळ गेल्यावर काय म्हणतो, काय म्हणतो? सोहळा सजला मृदुंग वाजला हरिनामाची गोडी, सोहळा सजला मृदुंग वाजला हरिनामाची गोडी, पारिंगण पडला गावामध्ये संत फेरतात उजळी, पारिंगण पडला गावामध्ये संत फेरतात उजळी, कसं ठरवलं? म्हणलं तुमचं लग्न करून टाकावा, मजाच मजा वाहू. मजाच मजा भाऊ. तुमच्या 7 बायका झाल्या, बरोबर आमच्या 7 आया झाल्या. खरी गोष्ट. तुम्हाला बायको ठिकाणा, ठिकाणा आम्हाला आई ठिकाणा. ठिकाण तुमचं सोयीला लागाना, लागाना त्याच्यामुळे आम्हाला कोणी पोरी देईन. देणार नाही. म्हाताऱ्याचे लग्न करता करता त्याचा फार खोडवा झाला. मी बी दाती लागून गेलो, पण म्हाताऱ्याचं सोयलं नाही तर पोरांना कोण विचारित. म्हणून म्हणलं तुमचं 8वं लग्न करायचं. माझं 8वं लग्न करायचं, हा, पण मला मुलगी कशी पाहिजे? कशी? आता माझं वय 70 2 72. बर, मला नाही चालायची जादा म्हातारी. नाही मला 21 22 23 भेटल. 21 22 23 लग्न झालेली भेटल. कन्याकुमारी म्हणून राहिलो. कन्याकुमारीच्या पुढे एखादं जेल असेल तिथे ठेवतील तुम्हाला. हा, म्हणजे 21 22 23 लग्न तुमचं करायचं, पण त्याच्यात 2 अटी. कशाला 8 तटी घालू राहिले आता? अटी तटी शिवाय लग्न होत नाही. नाही. तुमच्या लग्नातली पहिली अट काय? तुमच्या लग्नात तुमचे वरबाप, नो प्रॉब्लेम. वरमाया, नो प्रॉब्लेम. कलवरे, नो प्रॉब्लेम. सगळं काही. ए नवरदेव फक्त मीच 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 मीच. नवरदेव फक्त मीच मीच मीच. आता पारी याचे डोळे मीच 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 करून राहिले तरी म्हणतो नवरदेव फक्त मीच मीच मीच. मी तेच म्हणत होतो, सगळं काही आम्ही, फक्त नवरदेव तुम्ही. तर याला दम आहे का? तुमच्या लग्नातली दुसरी आठ काय? तुमच्या नावावर असणारे 7-12चे उतारे, बँकेचे पासबुक, लॉकरच्या चाव्या, सगळं काही आमच्या दोघांच्या नावावर झालं पाहिजे. अरे गेलं ना बा ते रुसून. ते गेला रुसून तर तू जाईना मोटरसायकलवर बसून. बर, त्या नवरीच्या तिकडे अर्जंट निरोप दे, आमचं कॅन्सल झालं म्हणा, तुम्ही दुसरा नवरदेव पाहून घ्या, अर्जंट लग्न लावून घ्या. आता जातो लगेच जातो, ताबडतोब जातो. काय लवकर? कशाला कॅन्सल बिन्सल करून राहिले? आता तुम्ही तिकडे मरून राहिले पण कॅन्सल नाही करू, मग काय करू? नवरदेवच नसल्यावर लग्नाला मजा आहे का? रोकडा देतात तुम्हाला, रोकडा दोघायला बी. कुठून देतात रोकडा? आता माझ्या लग्नात जो काही हुंडा येईल ना, हा, दोघायला अर्धा अर्धा देईल. हुंडा? काय कावळा नवरदेव? हुंडा म्हणल्यावर आम्हाला लई लंगर दांडा काढतील लोक. इथून पुढे हुंडा कोणीच मागायचा नाही. का बरं? या भ्रूण हत्येमुळं मुलींची संख्या कमी होत चाललेली आणि मुलांची संख्या वाढत चाललेली. त्याच्यामुळे इथून पुढे मुलावाले काय म्हणतील माहितीये का? काय म्हणते?
पैसा देण घेणं पटत नाही मनाला, पैसा देण घेणं पटत नाही मनाला, हुंडा नको मामा फक्त पोरगी आम्हाला, हुंडा नको मामा फक्त पोरगी आम्हाला, हुंडा नको मामा फक्त पोरगी आम्हाला, असं म्हणलं तर नाही चालायचं. कसं पोरगी नको मामा फक्त हुंडा द्या मला, पोरगी नको मामा हुंडा द्या मला. असं म्हणलं तर चालन, पण नवरदेवाबरोबर 5 कलवरे पाठवावं लागतं. 5 कलवरी नेणारच आहे मी. उचलून आणायला. नवरदेव उचलूनच आणायचा आहे. उभा नाही यायचा, आडवा येईल तिथून. पोरगी नको मामा नुसता हुंडा दे म्हणल्यावर सामान आणला का लग्नाचं? 1.5 किलो सुतळी, 25 पानं, मुरमुऱ्याच्या पिशव्या, सुट्टी चिल्लर, गुलाबाच्या पिशव्या. ए! कशाचं सामान जमा करून राहिलं? लग्नाचं 1.5 किलो सुतळी. ज्याचं 8वं लग्न आहे, कमी भांडी येतील गावाची? 1,500-2,000 हजार पोते भांडी येतील. एवढी सुतळी सोयऱ्याकडे मागून इज्जत एवढ्याची का तिथं आपली? तिथं सुतळी आपली, सरपण आपलं, तूप आपलं, सगळं आपलंय. सरपण आणि तूप कशाला? आता नवरदेव जातो नवरीसाठी, वराड काय जात? लागल्या भुका तुम्हाला, पंक्ती झाल्या ना आता. यांना कधी रस्त्यात नाश्ता करायची वेळ आली, गव्हर्नमेंटनी गॅस सिलेंडर बाहेर न्यायला बंदी केली की नाही आता? मग सरपण असलं 3 दगडाची चूल केली, उपमाता यार. आणि ते 25 पानं कशाला घेऊन राहिले एवढी? 25 पानं तुमचं का पहिलं लग्न आहे का? तुम्हाला समजा हळदीच्या वेळी पाटावर उजवा पाय ठेवून उभं राहा, तिकडं पान सुपारीचा इडा ठेवावं लागेल का नाही? आणि ते चिल्लर चिल्लर आता हे लहान लहान पोरं इकडे वरतून बसेल, दोघं तिकडे इकडे मागे रे, तू इकडे यो ध्यानावर इकडे ये मागे, हे पाहू दे मला कोण बडबड करते. मोबाईल पाहत ती. खरं आंघोळीला घ्या नवरदेवा पुढे दोघं यांना. हे लहान लहान पोरं नवरदेवाला त्रास देतील का नाही? कुल्फी घे, आईस्क्रीम घे, कॅडबरी घे, आमकट घे, धमकट घे, पमकट घे. याला 100-100च्या नोटा वाटतो. सुट्टी चिल्लर असली घे मोकळा, होय मोकळा, घे मोकळा, होय मोकळा, घे मोकळा, होय मोकळा. म्हातारा मोकळा आणि पोरगा मोकळा. आणि ते गुलालाच्या पिशा, गुलालाच्या पिशा पोरं नाचायला लागले का उधळायला. आणि ते मुरमुरे मुरमुरे. तुम्ही नवरदेव नवरी होम हवानाच्या कार्यक्रमाला बसले. ओम स्वाहा, ओम स्वाहा. यज्ञात आहुती टाकायला लागते मुरमुरे. मला वाटलं माझ्या शेवटच्या कार्यक्रमाची तयारी चालू झाली का? नाही त्याला अजून टाइम आहे. सामान घे. हरी माझी चांगली हेअर डाय करून घे रे पोरा. सोन्याच्या पुढे आणल्या 7-8 चांगली हेअरडाय करतो. नीट नीट. मीठ गेले 5 किलो. अरे मीठ नाही रे भाऊ. मीठ लागत ना कोजळी धरल्यावर का? अरे भाऊ नीट नीट मीठ. मी ऐकलं मीठ. नीट नीट बसवतो तो, आणि चांगला मोरावानी तुरा काढवय.